आमची मागणी अशी आहे की ज्या गौतमी पाटीलला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं, प्रेक्षकांनी प्रेम दिलं, त्या गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती. ॲक्सिडेंट त्यांच्या गाडीने झालता, गाडीमध्ये ते होते हेही सगळेजण सांगतायत, परंतु आता ते नाही म्हणून पडतात. ठीक आहे, तोही नसेल, गाडीमध्ये 2 ड्रायव्हर होते, त्यांनी ड्रायव्हर दुसराच कोणतरी हजर केलेला आहे. आज आमची एकच मागणी आहे की तुम्ही या महाराष्ट्राचे सेलिब्रिटी म्हणून फिरता, तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला तुमच्याकडनं मदत मिळाली पाहिजे होती. तुम्ही त्याला कुठलीही मदत न करता त्याची विचारपूसही साधी केलेली नाही आहे. आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी, म्हणजे तो ICUमध्ये आहे. 30 तारखेला ॲक्सिडेंट झाला. 30 तारखेला ॲक्सिडेंट झाला असताना 1 तारखेला हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते. तो माणूस मरण्याच्या दारात आहे, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्याचं कुटुंब अख्खा दुःखामध्ये आहे. आणि हीच महिला नाही, आम्ही त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क झाला. हे त्यांचे कुटुंब, मी त्यांच्या कुटुंबियांना विचारलं की तुम्हाला काही मदत मिळाली का. त्यांच्या कुटुंबियांनी, मुलींनी सांगितले आम्हाला कुठलीही मदत, साधी विचारपूसही केलेली नाही आहे. विचारपूस जर तुम्हाला लोक एवढे, एक तर तुमचा, आम्ही त्याला चालता फिरता डान्स बारच म्हणतो थोडक्यात, कारण त्या लावणी नाही आहेत, हा चालता फिरता डान्स बार आहे. आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे. तुमच्या मार्फत आमचं त्यांना एकच सांगणं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या रिक्षा चालकाला मदत करत नाही, आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही. आम्ही इंदापूरला आजच तो संध्याकाळचा शो बंद पाडणार. तुमच्या मार्फतच सांगतो, आजच तो शो बंद पाडणार. एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे. आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्याला मदत करणे. तुमची प्रथम तुमचं हे होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत करायची होती, पण ती कुठलीही काही न करता 30 तारखेला ॲक्सिडेंट होऊन तुम्ही 1 तारखेला अप्पर इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता. आणि तिथं तुम्ही दात खिदत तो डान्स शो करता. तुमचा एक तर डान्स पूर्ण अश्लील आहे. आणि हा अश्लील डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यगृहाच्या बऱ्याचशा लावणी सम्राज्ञींची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या बार डान्समुळं खऱ्या लावणीला वाव मिळत नाही. थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या बार डान्समुळं लुप्त होत चाललेली आहे. तर तुमच्या हां नाही, त्यांच्याशी संपर्क आमचा झाला नाही आहे आणि त्यांनी पण आपल्याला त्यांच्याशी आमचा संपर्क झाला नाही आहे. त्यांनी पण आमच्याशी संपर्क साधला नाही आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे ताई की आता त्या एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत, जनतेने त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, तर जनता त्यांना खाली पण ओढू शकतो. एक ठीक आहे, ती त्या त्यावेळी अपघातामध्ये समजा नव्हती, पण एक गाडीची ओनर म्हणून तिने एक सहानुभूती म्हणून त्या मरगळ कुटुंबाची भेट घेतली पाहिजे होती की बाबा काय झालं कसं झालं. आता मी सकाळीच बातमी बघितली की DCP संभाजी कदम आहेत, त्यांना क्लीन चिट दिले. याचा अर्थ असं होतो का की उद्या कुणीही गाडी उडवली तर त्या मालकाला चौकीला यायची गरज नाही. पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायद्यानुसार तिला अटक करता येत नाही, तिच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, कारण ती को पॅसेंजर आहे. जो ड्रायव्हर होता त्याच्यावर कारवाई केली आहे, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. हां मॅडम, ठीक आहे, ड्रायव्हर होता, पण समजा तो गाडीचा ओनर म्हणून जरी ती येऊ शकते ना पुढे. मग आता कुठे असल्या कारणाने नैतिक जबाबदारी म्हणतो. CCTV आता समजा उद्या कुणाच्या गाडी, हा प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेतोय. आता समजा उद्या कुणाच्या गाडीने उडवलं तर मालकाला चौकीला जायचं नाही, म्हणजे हे ते लागू होतं का. पण तिने जे काही कागदपत्र मागितले होते पोलिसांनी, तिने पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलंय आणि जे कागदपत्र पाहिजे होते ते सगळे पोलिसांकडे सुपूर्द केले. जर एक्स्ट्रीम लेवलला जर चौकशी करायची गरज भासली तर पोलीस त्यांना बोलवतील असं कायद्यानुसार म्हणतात. हां, मग ठीक आहे, मग एक सहानुभूती म्हणून किंवा एक सेलिब्रिटी म्हणून तिचं कर्तव्य आहे का नाही. गाडीचे ओनर तर आहे, स्पष्ट झालेलं आहे. सेलिब्रिटीसाठी वेगळा रूल आणि बाकीच्यासाठी वेगळा रूल. CCTV दाखवा म्हणून सांगतेय की तिने तिच्या सगळ्या संदर्भात तिने माहिती दिली आहे पोलिसांना, कागदपत्र सुपूर्द केले, वरून तुमच्यावर असा आरोप होतोय की तुम्हाला त्यांच्याकडनं पैसे उकळायचे म्हणून हा सगळे प्रकार. नाही, पैसे उगायचे नाही मॅडम, आम्हाला पैसे पण देऊ नका. आमचं पैशाचं काही नाही आहे. आमचं जे पेशंट आहे त्यांचं नुकसान भरपाई, म्हणजे आता ते कवर काम करू शकत नाही, काय त्यांचं घराचे हप्ते आहेत, मुलांचं शिक्षण आहे, त्यासाठी आम्ही हे करत आहोत. बाकी आमचं काही हे नाही पैशासाठी. सहाय्यता निधी किंवा बाकीच्या योजना आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय केलंय त्यांच्या उपचारासाठी. हां, अप्लाय केलेलं आहे आणि ते दवाखान्यात चालू आहे ती प्रोसिजर. 30 तारखेला ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये ते महाराष्ट्राच्या नृत्यांगना आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना झाली. आज त्या जर सेलिब्रिटी आहेत, एक माणुसकी म्हणून त्यांनी विचारपूस करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी हॉस्पिटलमध्ये यायला हवं होतं. अशी कुठलीही त्या पोचलेल्या नाही आहेत आणि गाडीच्या त्या स्वतः मालक आहेत.
ड्रायव्हरती सोपवून ज्या पद्धतीने तपास यंत्रणा आणि जे विलंब होतोय चुकीच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय एक कुटुंबात एक मोठी घटना घडली आज तो माणूस जीवाशी खेळतोय त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला पाहिजे ज्या व्यक्तीचं आज नुकसान झालेलं आहे त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे उद्या आज तो जर एक रिक्षा ड्रायव्हर सकाळी पहाटे उठून जर आज कामधंद्यासाठी जर पहाटे 5 वाजता जातो मग तुम्ही जर लाखो रुपये कमवता एक नृत्य करायला मग त्या गरीब जीवाशी किती खाळणार तुम्ही हाही आमचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित मदत ही मिळालीच पाहिजे आणि त्यांचं ते कर्तव्य समजलं पाहिजे त्यांनी नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.